आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे, 1 वाटी बेसन घ्यायचं आहे, बेसनाच्या अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे, चवीनुसार पिठी साखर घ्यायची आहे, 1 चमचा इलायची पावडर घ्यायची आहे आणि घी घ्यायचं आहे, आपल्याला तूप घ्यायचं आहे। ते तूप आता आपल्याला एका भांड्यामध्ये ओतायचं आहे, ओतून घ्यायचं आहे। या तुपामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची, पिठी साखर आणि तूप चांगलं फेटून घ्यायचं, एकदम क्रीमी मिश्रण झालं पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मैदा, रवा, बेसन, इलायची पावडर मी सांगायचं राहून गेलं, त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर पण टाकायची आहे। ते सगळं टाकून झाल्यानंतर जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं। मळलेलं पीठ आपल्याला 15 मिनिटं तसंच ठेवून द्यायचे। त्याच्यानंतर असे छोटे छोटे त्याचे गोळे बनवायचे आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं, म्हणजे असं चपट्या आकाराचे गोळे तयार होतात। त्यानंतर त्याला व्यवस्थित एका झाकणावर ठेवून प्लेटवर ठेवून ओव्हनमध्ये ठेवून द्यायचे। माझ्याकडे गोदरेज कंपनीचा ओव्हन मायक्रोवेव्ह आहे, त्याच्यामध्ये मी 110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सिलेक्ट केला आणि त्याला 2.5 मिनिटासाठी ते कुकिंगसाठी ठेवले। अशा प्रकारे सुंदर नान कटाई, टेस्टी नान कटाई तयार झालेली आहे। माझ्या मुलाने खाऊन बघितली, खूप सुंदर झाली बोलला। नान कटाई कशी झाली, कशी वाटली? छान वाटली। यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा। ते मध्ये ठेवायला पाहिजे नान कटाई। बट मी आपली झाकण असतं त्या झाकणामध्येच थोडंसं तेल लावलं त्याला आणि त्याच्यावर। कशी झाली नान कटाई सांग? चांगली झाली आहे। आवडली तुला? हो। टेस्टी झाली?